गावातच आमचे घाणी चालतील, प्रत्येक गावात एक मुलगा उभा राहील, प्रत्येक शेतकऱ्यांना 2-2, 4-4 पोते करडी काढल्या तर आपल्याला सगळ्या गावाला तेल उपलब्ध होईल. एक बेरोजगार बी एक लांब जाईल त्याच्यापासून, शहरात मुलं जाणार नाही. आपले म्हणणं होतं गावाकडे वळा, तर गावाकडेच आपण शहरात जायचं काम नाही आपल्याला. प्रत्येकाने कोणी तेल घाणी करा, कोणी अगरबत्ती करा, कोणी साबणी करा, प्रत्येकाचा व्यवसाय आहे. खादी मंडळात जा तुम्ही, ती सगळी माहिती भेटते तुम्हाला. तर आत्मनिर्भर भारताची करायची वेळ आपल्याला आलेली आहे. आता सध्या सर्व संधी आलेली आहे आपल्याला. करोनामुळं आपला व्यवसाय निगडीत राहील, चांगलं चालेल आणि आपला ऑटोमॅटिक आत्मनिर्भर भारत होईल. याच्यावर काही विषयच नाही त्याच्यात. तुम्ही फक्त आता थोडं ताकदवान व्हा. तुम्ही स्वतः मराठी माणसं थोडेच पुढे या, चांगलं ताकदवान व्हा. आपल्या गावातल्या गावात व्यवसाय निवडायची ताकद प्रत्येक ठिकाणी भेटी द्या, कुठं प्रोजेक्टला भेटी द्या. आमच्या कारखान्यावर आता 200 मुलं कामं करतात. म्हणजे दुसऱ्या मुलांनी घाणे टाकले, त्यांनी आमच्या 200 मुलांना माठ उभे केले. ते आमच्याकडून तेल नेतात, त्यांनी घाणे टाकले. काही त्यांचे उद्योग चालतात, काही त्याच्यामुळे ते पोरं 15-20 हजार रुपये कमायला लागले. 200 मुलं माझ्या कारखान्यात उभे. अशा प्रत्येक गावात एक गाव तिथं तेल घाणा चालला पाहिजे आणि आपला फायदा करून घ्या. बारावी भूगोल वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे मी प्रथमतः स्वागत करतो. आज आपण HSC बोर्डाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार 12वी पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया, इथं चुकून 4 झालेलं आहे, द्वितीयक आर्थिक क्रिया, आणि या द्वितीयक आर्थिक क्रियामधील उपघटक अगदीच पहिल्याच पानावर, पान नंबर 42वर तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये काही चित्र दिलेले आहेत. बघा, जवळजवळ 8 चित्र दिलेले आहेत आणि त्याच्या खाली तक्ता पूर्ण करा, किंवा अगोदर चित्र दिलेत आणि पान नंबर 43वर तक्ता पूर्ण करा असा दिलेला आहे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक आर्थिक क्रिया याचा आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे. प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या उत्पादनांचा त्या ठिकाणी आपण विचार केला होता. उदाहरणार्थ शेती असेल तर शेतीमधून ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा, अन्नधान्य किंवा काही कॉस्ट ग्रेन्स, ऊस, कापूस, सोयाबीन, तूर, किंवा काही अशी आपल्याला विशेषतः बागायती पिकं किंवा चहा, कॉफी, रबर अशी काही उत्पादनं जी आहेत ही आपण प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये उत्पादन घेतो आणि त्याच्यावरच प्रक्रिया करून आपण जी काही उत्पादन जे घेतो त्याच्यावर आधारित आपण हा द्वितीयक आर्थिक क्रिया, जे प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये घेतला जाणारा जो कच्चा माल जे आहे त्याच्यावर प्रक्रिया करणे, त्यालाच आपण द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणतो. याचा आपण व्हिडिओ क्रमांक 20मध्ये सविस्तर अभ्यास करणार आहे आणि विशेषतः त्याच्यामध्ये आपण तक्ता पूर्ण करा, तो तक्ता जे दिलेला आहे तो कसा पूर्ण करायचा, एक 5 कॉलमचा तक्ता आहे, तो कसा पूर्ण करायचा त्याचा आपण त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास करणार आहोत. आणि त्याचबरोबर द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय आणि त्याची काही संकल्पना किंवा वैशिष्ट्य जी आहेत याचा आपण सविस्तर अभ्यास करूया. आता एक पहा विद्यार्थी मित्रो, प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय किंवा त्याच्यामध्ये येणारे उद्योग किंवा व्यवसाय कोणते असतात, त्या व्यवसायांचा आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे. तर त्याच धर्तीवर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रियामध्ये घेतला जाणारा जो किंवा घेतले जाणारे उत्पादन जे आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून पक्का माल तयार करणे. आपण इथं संकल्पना पाहणार आहोत. अगोदर त्याची आपण व्याख्या वाचूया, मग नंतर त्याची संकल्पनाला सांगता येते. प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्यातून अधिक उपयुक्त, मौलिक व टिकाऊ पदार्थ किंवा पक्का माल म्हणतो आपण, दर्जेदार उत्पादन तयार करणाऱ्या किंवा व्यवसायांना द्वितीयक आर्थिक क्रिया असे म्हणतात. एक लक्षात घ्या, जे द्वितीयक आर्थिक क्रिया हा व्यवसाय प्राथमिक आर्थिक क्रियावर अवलंबून आहे, लक्षात घ्या. म्हणून इथं दिलेलं आहे प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून.
आता उदाहरण सांगितलं तुम्हाला, प्राथमिक आर्थिक क्रियामधून ऊस उत्पादन होत असेल तर त्या ऊसावर प्रक्रिया करून त्या ऊसापासून साखर तयार करण्याची जी मौलिक किंवा टिकाऊ, आता ऊस हा जो आहे तो नाशवंत आहे, लक्षात घ्या, किंवा शेती किंवा शेतीजन्य उत्पादनावर आधारित किंवा वनावर आधारित उत्पादन जे आहेत ते काही उत्पादन अशी आहेत की ती नाशवंत आहेत, फार काळ टिकत नाहीत, खराब होतात. तर त्याची टिकाऊपणा वाढवण्यासाठी म्हणजे त्याचा कार्यकाळ जो आहे टिकण्याचा तो वाढवण्यासाठी काय केलं जाते, त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया करणे हा व्यवसाय म्हणजे द्वितीयक आर्थिक क्रिया इथं दिलेला आहे. म्हणजे या कच्च्या मालामधून उत्पादन झालेला जो माल जो आहे त्याची उपयुक्तता वाढवणे, मौलिक आणि टिकाऊ पदार्थ म्हणून जो तयार केला जाणारा पक्का माल जे आहे किंवा त्याचे दर्जा वाढवा, म्हणजे दर्जा, समजा कच्च्या मालातून उत्पादन होणारी उत्पादनची कॉस्ट समजा 10 रुपये होत असेल तर त्याचं 35 रुपये किंमत होते, त्यालाच आपण म्हणतो दर्जा वाढवणे किंवा त्याचं मूल्य वाढवणे. आणि याच प्रक्रियांना आपण काय म्हणतो, द्वितीयक आर्थिक क्रिया. आता त्याचीच काय वैशिष्ट्य, द्वितीयक आर्थिक क्रियांची वैशिष्ट्य दिलेली आहेत बघा. पहिलं वैशिष्ट्य काय दिले बघा, आता सांगितल्या पद्धतीनं, द्वितीयक आर्थिक क्रियामुळे प्राथमिक व्यवसायातून मिळणाऱ्या कच्च्या मालाची गुणवत्ता म्हणजे त्याचे गुण वाढतात, टिकाऊपणा म्हणजे कार्यकाळ वाढतो टिकायचा. समजा 2 दिवस टिकत असेल तर नंतर तुम्ही जर त्या ठिकाणी प्रक्रिया केली तर 2 महिने चालणार, लक्षात घ्या. काही अशी उत्पादनं आहेत की 2 वर्षेसुद्धा त्याला काय होत नाही. म्हणजे त्याची गुणवत्ता, टिकाऊपणा आणि उपयुक्तता वाढवते. दुसरं वैशिष्ट्य बघा, द्वितीयक आर्थिक क्रियामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर झाल्याने त्याचे मूल्यवर्धनही होते. म्हणजे आत्ता सांगितलं तुम्हाला 10 रुपयाची वस्तू जी आहे ती तुमची 35 रुपयाची होते, याचा अर्थ 25 रुपये कॉस्ट वाढते त्याची. म्हणजे त्याची गुणवत्ताही वाढते, टिकाऊपणाही वाढते आणि साहजिकच त्याचं मूल्यही वाढतं, म्हणजे त्याची किंमतही वाढते. आणि तिसरं वैशिष्ट्य दिलं बघा, त्यामुळे द्वितीयक आर्थिक क्रियामधून निर्माण केलेल्या वस्तूंना जास्त बाजारभाव मिळतो. म्हणजे त्याचाच आपण आढावा घेतलेला आहे, त्याचा बाजारभाव वाढतो. आता यानाच आपण काय म्हणतो, कारखाना. ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्यास त्या ठिकाणाच कारखाना म्हणतो. कारखाना कशाला म्हणायचं, म्हणजे प्रक्रिया उद्योग यालाच आपण काय म्हणतो, कारखाना किंवा उद्योग म्हणतो, लक्षात घ्या. तर या प्रक्रियांना आपण उद्योग म्हणतो, तर त्याचबरोबर कारखानाही म्हणतो. छोटे मोठे कारखाने असतात, उद्योगाचे अनेक प्रकार आहेत, लघु उद्योग, छोटे उद्योग, मोठे उद्योग. म्हणजे त्याच्यामध्ये वापरलं जाणारं भांडवल किती आहे त्यानुसार त्या उद्योगाचे प्रकार केले जातात. आणि त्यानुसारच आपण इथं काय केलेलं आहे, कारखाना म्हणजे कच्च्या माला ज्या ठिकाणी, असं ठिकाण की ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्यास किंवा त्या ठिकाणास कारखाना असे म्हणतात. आता प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी तो पुढं पान नंबर सगळ्यांनी 42 काढायचा आहे. आणि इथंच प्रकरण क्रमांक 5.1 आकृती दिलेली आहे बघा. द्वितीयक आर्थिक क्रिया हा व्यवसाय दिलेला आहे, तिथं काय केलेलं आहे, आकृती क्रमांक 5.1 मधील चित्र कशाची आहेत ते ओळखा आणि ही चित्रे कोणत्या व्यवसायाशी निगडीत असावीत ते आपण लक्षात घेऊन तक्ता क्रमांक 5.1 पूर्ण करा. म्हणून आपल्याला ह्या व्हिडिओला नाव दिलेलं आहे, तक्ता पूर्ण करे किंवा तक्ता क्रमांक 5.1 पूर्ण करा. आता इथं बघा वेगवेगळी चित्र दिली आहेत. असंच बघा, हे पहिलं तुमचं पेजच आहे बघा, आणि खाली बॉटमला लिहिलं आकृती क्रमांक 5.1 इथं दिलेलं आहे. आणि पान नंबर 42वर अशी 8 चित्र दिली आहेत बघा. द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे प्रक्रिया उद्योग. इथं बघा काय केलेलं आहे, लिंबू, लोणचे किंवा आंब्याचे खार वगैरे तयार करतो बघा. म्हणून लोणचे वजा उत्पादन जे आहेत प्रक्रिया उद्योग त्यालाच आपण अन्न प्रक्रिया उद्योग म्हणतो. त्यानंतर हे सोने, हे नाही अंगठी आहे बघा, आणि त्या अंगठीमध्ये हिऱ्याचा खडा बसवण्याचं काम चालू आहे, म्हणजे सोने तयार करणे हा उद्योग आहे. इथं बघा असा औष्णिक वीज निर्मिती तयार करायचा उद्योग चालू आहे. इथं जहाज निर्मितीचं चित्र दाखवलेलं आहे. इथं बांधकाम उद्योग इथं दाखवलेला आहे. इथं कापड उद्योग दाखवलेला आहे. इथं त्या ठिकाणी तुम्हाला तेल निर्मितीचा उद्योग दाखवलेला आहे. आणि इथं अन्न प्रक्रिया उद्योग आहे, म्हणजे
वेगवेगळ्या अन्न प्रक्रिया, हे सुद्धा अन्न प्रक्रियामध्ये येते, हे सुद्धा अन्न प्रक्रियामध्येच येते. म्हणजे हे येतं 1 ते 8 चित्र दाखवलेले आहेत. आणि इथं आपण अशा पद्धतीचं तक्ता पूर्ण करा. पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 43वर असा एक तक्ता दिलेला आहे, तक्ता क्रमांक 5.1. म्हणजे आकृती क्रमांकसुद्धा 5.1 आहे आणि तक्तासुद्धा 5.1च आहे. आता पहा, याच्यामध्ये आपल्याला 6 कॉलम दिलेले आहेत. या 6 कॉलममध्ये काय केलेलं आहे, पहिला अनुक्रमांक नंबर अ, आ, इ, ई, उ, ए, ए असे जवळजवळ बघा किती आहेत, 3 ते 6 म्हणजे 8 त्या ठिकाणी अनुक्रमांक दिलेले आहेत. 8 क्षेत्राचे स्वतंत्र उद्योग आपल्याला त्या ठिकाणी, जरी का आपण तक्ता पूर्ण करत असलो तरीसुद्धा या ठिकाणी या तक्त्याच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या उद्योगाची सविस्तर माहिती अभ्यासाची आहे. या तक्त्यातून काय सविस्तर माहिती आहे बघा. व्यवसायाचं नाव, आता उदाहरणार्थ लिंबू लोणचे किंवा लोणचे तयार करणे असं असेल, किंवा अन्न प्रक्रिया उद्योग म्हणूया आपण थोडक्यात. आवश्यक कच्चा माल काय आहे तो लिहायचा आपल्याला. तर तयार उत्पादन, तो कच्चा माल वापरल्यानंतर इथं पक्का माल काय तयार होतो, इथं कच्चा माल काय वापरणार, इथं व्यवसायाचं नाव सांगायचं अन्न प्रक्रिया उद्योग, इथं कच्चा माल सांगायचा आहे, काय काय कच्चा माल म्हणून वापरणार आहे. त्यानंतर इथं तयार होणारं उत्पादन सांगायचं आहे. इथं सांगितलेले कच्च्या मालाची वैशिष्ट्ये, म्हणजे त्या कच्च्या मालाची काय वैशिष्ट्य असणार आहेत आणि उत्पादन झाल्यानंतर त्याची वैशिष्ट्ये, उत्पादनाची वैशिष्ट्ये, म्हणजे या कच्च्या मालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार होणारा जो पक्का माल जे आहे त्याची वैशिष्ट्ये, ही कच्च्या मालाची वैशिष्ट्ये, पक्क्या मालाची वैशिष्ट्ये. इथं कच्चा माल काय लागतो, इथं तयार झाल्यानंतर काय तयार होतं. अतिशय साधंसोपा भाग आहे, लक्षात घ्या. उद्योग प्रक्रिया आपण प्रस्तावनेमध्ये एक नाही, अगदी इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला एक व्हिडिओ फीत दाखवलेले बघा. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तेलाचा घाणा दाखवलेला आहे, तेलाचा घाणा एक. आणि त्यांनी सल्ला दिलेला आहे सुशिक्षित बेरोजगारांना. आपण शिक्षण घेतल्यानंतर आपण म्हणतो माझं एवढं क्वालिफिकेशन झालं पण आम्हाला कुठं नोकरी मिळत नाही. तर त्यांनी काय सल्ला दिलेला आहे, तुम्ही नोकरीच्या शोधात किंवा कोणाच्याही पाठीमागं न लागता फाईल घेऊन, आपली डिग्रीच्या फाईली घेऊन काय करतो आपण, मला नोकरी द्यायचं आहे, मला 4,000 5,000 10,000 तुम्ही द्याल त्या पगारावर मी काम करायला तयार आहे असं म्हणतो आपण. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक लक्षात घ्या, साधे साधे कुटीर उद्योगसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करू शकता आणि त्याच्यामध्ये भरपूर पैसा आहे. आता इथं बघा, पहिला उद्योग दिलेला आहे नंबरचा अन्न प्रक्रिया उद्योग. तक्ता क्रमांक 5.1 मधला आपल्याला तक्ता पूर्ण करा असा जो स्वाध्याय दिलेला आहे. अन्न प्रक्रिया मध्ये टाकायचा आहे, अन्न प्रक्रिया उद्योग. आता अन्न प्रक्रिया उद्योगासाठी काय कच्चा माल लागतो, इथं दिलेलं आहे बघा. कृषी उत्पादने म्हणजे शेतातून काय उत्पादन होतं, कैरी, लिंबू, आवळा, मिरची, कौठ, ओली हळद, हे की नाही. ओली हळद ही सुद्धा बघा तुम्हाला काय करता येते, वाळवता येते. वाळवून झाल्यानंतर त्याची भोकटी तयार केली की तुमची हळद तयार झाली. मिरची असेल किंवा आता समजा लिंबू लोणचे करायचे असेल तर काय लिंबूमध्ये मिरची टाकली जाते, किंवा कैरीपासून कैरी लोणचे करतो, लिंबापासून लिंबू लोणचे करतो, किंवा आवळा, हे की नाही. आवळ्यापासून सुद्धा आपण काय तयार उत्पादन, कवठापासून सुद्धा उत्पादन तयार करू. हा सगळा कच्चा माल झाला. शेतीजन्य उत्पादनावर आधारित असतील किंवा वनवे उत्पादनावर आधारित काय उत्पादनं असतील, ते ही सगळा कच्चा माल झाला. आणि त्याच्यापासून काय तयार होतं, म्हणजे हा कच्चा माल, हा पक्का माल. उदाहरणार्थ लोणची, आहे की नाही, लिंबूची लोणचे, आंब्याचे लोणचे, मुरब्बे, मोरावळा, जॅम, सॉस, संत्री पावडर, तयार सरबते, आहे की नाही. उन्हाळ्यामध्ये आपण बघा वेगवेगळ्या प्रकारचे तयार सरबते पितो, ते दीर्घकाळ टिकवण्यासाठी तयार केले असतात. साधारणतः कमीत कमी 1 वर्ष टिकतं बघा, लक्षात घ्या. तर या कच्च्या मालाची वैशिष्ट्य इथं दिले, दोन्ही समसमानच आहेत. तर बघा, वजन, टिकाऊपणा, संपादन आणि खरेदी किंमत. आता ही कच्च्या मालाची वैशिष्ट्य आहेत आणि ती विक्री किंमत सांगितलेली आहे. म्हणजे इथं काय, वजन, टिकाऊपणा, उत्पादन. इथं संपादनाऐवजी उत्पादन घेतलेलं आहे. म्हणजे आपण गोळा करतो आणि प्रत्यक्ष उत्पादन तयार करून विक्री करतो. आता कच्च्या मालाचं काय वैशिष्ट्य आहे, समजा या अन्न प्रक्रियेमधलं वजन जास्त असतं. दुसरं, नाशवंत माल किंवा टिकाऊपणा कमी असतो. म्हणजे ज्यावेळेस आपण शेतातून तयार केलेलं असतो किंवा झाडाचं तोडतो, तोडून झाल्यानंतर त्याचा कार्यकाळ किती, 5-6 दिवस 8 दिवस, त्यापेक्षा जास्त टिकू शकत नाही. म्हणून टिकाऊपणा कमी असतो. ही प्राथमिक शेतीतून उत्पादन होतं आणि शेतीमाल त्याची खरेदी किंमत कमी असते. तुम्ही लिंबू जर बाजारामध्ये घ्यायला गेला तर 10ला
तुम्हाला 4 भेटतात आणि 10ला 10 भेटतात. म्हणजे 1 रुपयाला 1 लिंबू भेटतं. लक्षात घ्या. परंतु त्या लिंबापासून लोणचे तयार केले तर तुम्ही 250 ग्रॅम लोणचे घ्यायला गेलं तर बाजारामध्ये तुम्हाला 70 रुपये द्यावे लागतात, 75 रुपये द्यावे लागतात. त्या ब्रँडनुसार तुम्हाला किंमत कॉस्ट जी आहे लक्षात घ्या. 1 रुपयेचा किंमत कॉस्ट किती वाढते. समजा तुम्ही 10 लिंबाचं जर लोणचं तयार केलं तर त्याचं किती तयार होतं बघा. 10 रुपयामध्ये तुमची कॉस्ट जवळजवळ 70 रुपये झाली. म्हणजे 60 रुपये तुमची कॉस्ट वाढली. लक्षात घ्या. आणि उत्पादन वैशिष्ट्य काय बघा. वजन जास्त, एकत्रित अनेक प्रक्रियाची त्यामध्ये काय काय वापरलेलं असतं, त्यामुळे त्याचं वजन वाढतं. त्यानंतर टिकाऊपणा त्याचा वाढतो. विशिष्ट असं की त्या ठिकाणी केमिकल वापरलं जातं किंवा वेगवेगळ्या प्रकारची त्या ठिकाणी डस्ट वापरून त्याचा कार्यकाळ वाढवला जातो. पण नियंत्रित म्हणजे टिकलं जातं. त्याचा कालावधी साधारणतः 1 वर्षापर्यंत जातो. म्हणजे मूळचा तो 10 दिवस वापरत होतो, त्याचे 365 दिवस टिकण्याचा त्याचा कार्यकाळ वाढवला जातो. आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं, उत्पादन सांगितले लोणची, मोरंबे, मोरावळा, जाम, सॉस. इथं जे आपण तयार उत्पादन घेतलीत ना, हे सगळे उत्पादन आपल्या इथे घ्यायचे आहेत. आणि मूल्यवर्धन जर सांगायचं झालं, हे तर किंमत त्याला कमी असते, पण त्याच्यावर प्रक्रिया केली की त्याचं मूल्य वाढतं. असं सगळं आपल्याला 8च्या 8 चित्राचं स्पष्टीकरण या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे बघा. आता दुसरा व्यवसाय दिलेला आहे दागिने तयार करणे. हे की नाही, आपल्या घरामध्ये कोणाला दागिने घ्यायचे असतील, तुम्हाला अंगठी घ्यायची असेल, चेन घ्यायची असेल, तुम्ही जर बाजारामध्ये जाऊन ठीक आहे नाही ज्वेलरीमध्ये गेला असाल तर त्याच्या पाठीमागं कारखाना असतो त्यांचा प्रक्रिया करायचा. म्हणजे त्या ठिकाणी अशा पद्धतीनं तिथं व्यवसाय दिलेला आहे. व्यवसायाचं नाव दागिने तयार करणे. आता दागिने व्यवसायासाठी कच्चा माल काय लागतो आणि त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर काय तयार होतं आणि त्या कच्च्याचं काय वैशिष्ट्य आहे आणि पक्क्याचं काय वैशिष्ट्य आहे बघा. त्यानुसार पहिलं बघा, मौल्यवान धातू. कच्चा माल काय, मौल्यवान धातू. कुठल्या असेल, सोनं असेल, चांदी असेल, चांदी, हिरे, हे कच्चा माल झाला. किंवा खाणकाम व्यवसायातून उपलब्ध होणारा जो तो सगळा कच्चा माल झाला. आणि त्यातून तयार काय होतं, दागिने तयार होतात, अलंकार. इकडे महिलांसाठी वेगवेगळे आभूषणं तिकडनं तयार होतात. आपण सांगेल त्या ऑर्डरनुसार, सांगेल त्या साईजमध्ये, सांगेल त्या डिझाईनमध्ये, किंवा आपण त्यांच्याकडे जर समजा काही तयार असतील तर त्या डिझाईनमध्ये आपल्याला ते तयार करून देतात त्यांच्या कारखान्यातून. अशा प्रक्रिया करण्याचे उद्योग त्यांचे चालू असतात. किंवा वेगवेगळ्या शोभेच्या वस्तू, म्हणजे तुम्ही घरामध्ये त्या ठिकाणी शोभेच्या वस्तूसुद्धा त्यापासून काय काय एक नाही. तुम्ही काही हौशी लोक बघा, काही नाही आता बघा ह्या कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये कोरोनावर मात करण्यासाठी जसं आपण सर्वसामान्य मास्क वापरतो की नाही, तसे मास्कसुद्धा त्या ठिकाणी सोन्यापासून तयार करून घेतलेले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रक्रिया उद्योग जे आहेत, कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल उपलब्ध करण्याच्या व्यवसायामध्ये चालले जातात. तिसरा कॉलम आहे कच्च्या मालाची वैशिष्ट्ये. आता याची वैशिष्ट्य जर पाहायला गेलो तर पहा, त्याचप्रमाणे वजन थोडं असतं पण मिश्र स्वरूपात बनवलं जातं. आता यामध्ये दागिन्याचे खास वैशिष्ट्य आहे, सुरुवातीला तो कच्चा माल जर आपण घेतला तर फार मऊ असतो, परंतु थोडंसं त्या ठिकाणी केमिकल्स म्हणजे मॅग्नीज वापरलं की ते आणखी हार्ड बनतं. आपल्याला कशा स्वरूपात पाहिजे असेल त्या पद्धतीने ते मिश्र स्वरूपात त्या ठिकाणी दागिने बनवतात. प्युअर जर तुम्ही त्या ठिकाणी सोनं पाहिलं तर ते लवचिक असतं बघा, परंतु त्याच्यामध्ये प्रक्रिया करत असताना किंवा त्याचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी, टिकाऊपणा दीर्घकाळ हे जर वाढवायचं म्हटलं तर काही प्रमाणामध्ये मॅग्नीज वापरावं लागतं तर ते टिकतंय. लक्षात घ्या. असं संपादन खाणकाम किंमत ही त्याची कमी असते. खाणीतून बाहेर काढलं काही असेल म्हणजे ते पावडर वाजा किंवा त्या ठिकाणी अशा पद्धतीचं उपलब्ध असतं किंवा खड्यासारखं असतं, त्यातून त्या ठिकाणी ते काढलं जातं. म्हणजे ज्यावेळेस खाणीतून बाहेर काढलं त्याची किंमत कमी असते, परंतु प्रक्रिया केली की त्याची कॉस्ट कितीतरी पटीने 40-50 पटीने त्या ठिकाणी त्याची किंमत वाढते. आता दुसरं वैशिष्ट्य बघा उत्पादनाचं, वजन घटत नाही. म्हणजे तयार केल्यानंतर त्याचं वजन, आता तुम्ही वजन पाहिलं आणि 10 वर्षानं वजन पाहिलं तर अगदी काही ग्रॅम, अपवादात्मक एखादा दुसरा ग्रॅम त्या ठिकाणी कमी होतो. त्यानंतर दीर्घकाळ टिकतं. एकदा तयार केलं की त्याचा टिकाऊपणा फार काळ असतो, 10-10 वर्ष, 20-20 वर्ष त्याला काय होत नाही. त्यानंतर दागिने, अलंकार, मूर्ती, शोभेच्या वस्तू
ह्या त्या ठिकाणी त्याचे आपण उत्पादन घेतलेले आहेत. म्हणजे जी 4 वैशिष्ट्य आपल्याला सांगायचे बघा. वजन कसं आहे, वजन त्या ठिकाणी कॉन्स्टंट असतं. टिकाऊपणा त्याचा वाढतो. उत्पादन कोणती कोणती, दागिन्या, अलंकार, मूर्ती, शुभेच्छा वस्तू, आणि त्यानंतर विक्री मूल्य, म्हणजे ग्राहक मागणीनुसार नवीन नवीन वस्तू तयार करतात. या उत्पादनाचं एक वैशिष्ट्य काय माहीत आहे आपल्याला, काय पाहिजे तर त्या ऑर्डरनुसार त्या ठिकाणी दागिने तयार करत असतात. हे एक त्या व्यवसायातलं वैशिष्ट्य आहे खास. आणि मूल्यवर्धन जास्त, म्हणजे याची किंमत प्रक्रिया केल्यानंतर, म्हणजे खाणीतून काढलेल्या खनिजाची किंमत, आणि ज्यावेळेस प्रक्रिया करून आपण त्या ठिकाणी विशिष्ट असा अमूल्य आणि दर्जेदार दागिना बनवला की त्याची लाखोत किंमत त्या ठिकाणी तयार होते. लक्षात घ्या, हजारोत किंमत असेल तर त्याची लाखोमध्ये किंमत तयार होते. 1,000 रुपयाची वस्तू तुम्हाला 1,00,000 रुपयेपर्यंत जाते. अशा पद्धतीचं हे उद्योग आहे, दागिने तयार करणे. आता तिसरा व्यवसाय दिले बा, औष्णिक वीज निर्मिती. तक्ता पूर्ण करण्यासाठी औष्णिक वीज निर्मिती दिलेली आहे. यासाठी कच्चा माल काय लागतो तर दगडी कोळसा. आपल्याला माहीत असेल की विशेषतः मराठवाड्यामध्ये परळी वैजनाथला त्या ठिकाणी औष्णिक वीज निर्मिती केंद्र आहे बघा. आणि या औष्णिक वीज निर्मितीसाठी काय लागतो तर दगडी कोळसा मोठ्या प्रमाणामध्ये लागतो. जसा जलविद्युत निर्मिती उद्योग असतोय ना, म्हणजे पाण्यावर प्रक्रिया करून टर्बाईन्स फिरवून घरामध्ये जे आपण लाईट वापरतो ती निर्मिती केली जाते, त्याला आपण जलविद्युत निर्मिती म्हणतो. परंतु काही औष्णिक वीज निर्मितीसुद्धा आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल दगडी कोळसा, त्यातून तयार काय होते, वीज तयार होते. आता कच्चा माल वैशिष्ट्य काय बघा, त्याचे वजन जास्त, त्याचं वैशिष्ट्य दुसरं टिकाऊपणा जास्त, संपादन ठराविक खाण क्षेत्रातून हा दगडी कोळसा आपल्याला उपलब्ध करता येतो. आणि त्याची खरेदी किंमतसुद्धा जास्त असते, कारण त्याची खनिजे दगडी कोळशाची खनिजे साठे जे आहेत ना अतिशय कमी प्रमाणामध्ये आलेले आहेत. कारण 25 ते 40 पूर्वीपासून जे माणसाचा या खनिज वापराचा प्रमाण वाढलेलं आहे. पूर्वी 100 वर्षापूर्वी जर पाहिलं तर अतिशय कमी प्रमाणामध्ये त्याचा वापर होता. आता इतका झपाट्याने वापर होऊ लागलेला आहे आणि वापर जास्त, साहजिक त्याची किंमत ही साठे कमी असल्यामुळे त्याची उपलब्धता कमी आहे. आणि आहे त्याच मालाला त्या ठिकाणी काय केलेलं आहे, दर वाढवून, कारण त्याची किंमत ही जास्त आहे. आणि तयार केल्यानंतर त्याचं काय वैशिष्ट्य आहेत बघा, वजन नाही, कारण विद्युत पुरवठा हा त्या ठिकाणी तारेद्वारे, त्या ठिकाणी जसं सिग्नल्स जातात तसे तारेद्वारे त्या ठिकाणी वीज वाहत असते. त्यानंतर ते टिकाऊपण आहे. लक्षात घ्या, वीज वाहक तारामधून सहज वाहतूक करतायत. म्हणजे जसं की आपण कुठलाही दगडी कोळसा वाहून न्यायचं म्हटलं तर ट्रकमधून, कुठल्याही वाहनामधून आपल्याला न्यावा लागतो. समजा कुठं गळती असेल तर ती आपल्याला त्या ठिकाणी गळतीसुद्धा सोसावी लागते. तसं या ठिकाणी विजेचं नाही, तर तारेमधून कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी, आणि वाहतूक सहज होते, सहज आणि तातडीनं वापरणं सोपं. म्हणजे एका बटनावर त्या ठिकाणी त्याचं वापराचं हे झालेलं आहे. आणि साठवणूकसुद्धा करता येते. तुम्ही जर स्टोरेजसाठी की नाही बॅटरीज जर तुम्ही घरामध्ये लावली, जसं की आपण घरामध्ये इन्व्हर्टर वापरतो, त्या बॅटरीमध्ये अगोदर चार्ज करतो आणि त्यानंतर 8-10 तास तुम्ही सहज त्या ठिकाणी ती विद्युत शक्ती तुम्ही वापरू शकता. आणि विक्री मूल्य त्याचं कसं आहे, जास्त आहे की नाही. आपल्याला त्याच्यावर मीटर दिलेला असतो. मीटरमध्ये त्या ठिकाणी विशिष्ट युनिट आले की त्या युनिटला प्रति युनिट 2.5 रुपये, 2 रुपये, 3.5 रुपये तुम्ही कशासाठी वापरता त्यानुसार त्याचं मूल्य आहे. आणि ते मूल्य कसं आहे, जास्त आहे. उद्योगासाठी वापरलेलं जास्त आहे. आता चौथा व्यवसाय बघा, जहाज बांधणी निर्मिती. आता जहाज बांधणीसाठी विशेषतः हे उद्योग जे आहे ते समुद्र किनारपट्टीला लागून मोठ्या प्रमाणात वाढीस लागले असतात. उदाहरणार्थ मुंबई. आता इथं का वाढीस लागतात तर त्या ठिकाणी खुला समुद्र आहे आणि या खुल्या समुद्रामध्ये काही प्रवासी वाहतुकीसाठी जहाज बांधून घेत असतात, काही मासेमारीसाठी त्या ठिकाणी बांधून घेत असतात, अनेक व्यवसायासाठी एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल वाहतुकीसाठी सुद्धा त्या ठिकाणी वाहतूक करतात. काही समुद्रामध्ये त्या ठिकाणी काही इतर व्यवसाय जे आहेत, म्हणजे खाणकाम व्यवसाय असेल तिथं विशिष्ट ठिकाणावर त्या ठिकाणी बोट लावली जाते आणि तिथून समजा त्या ठिकाणी खनिज तेल, अशुद्ध खनिज तेल
काढून झालं की त्या भागातून किनारपट्टीपर्यंत आणण्यासाठी वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी ही जहाज बांधणी उद्योग त्या ठिकाणी समुद्री किनारपट्टीला चालू असते. त्याला काय लागतं तर लोहपोलाद, म्हणजे त्याचा सांगाडा तयार करण्यासाठी लोहपोलाद लागतो आणि लाकूडही लागतं मोठ्या प्रमाणामध्ये. त्याला विशिष्ट आकार देणं, वेगवेगळ्या प्रकारची प्रक्रिया करत असताना वेगवेगळ्या डिझाईनमध्ये लाकूडही त्या मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. आणि तयार काय होतं तर अवजड जहाज होतं, बोटी तयार होतात, पाणबुडी तयार होतात आणि क्रूज अशा पद्धतीची ही तयार झालेली उत्पादनं आपल्याला सांगता येतील. आता बघा त्याचं वैशिष्ट्य काय तर वजन जास्त आहे, नंतर अवजड पण टिकाऊ पण असतात, खाणकाम जंगल. आता एक खाणीतून तुम्हाला त्या ठिकाणी लोहपोलाद जे आहे तर कच्चा माल मिळतो, जंगलातून लाकूड मिळतं आणि खरेदी किंमत तुलनेने कशी आहे कमी. तर लाकडापासून बनल्यामुळे त्याची किंमत ही कमी आहे. आणि उत्पादनाची वैशिष्ट्य जर पाहिलं तर वजन जास्त वाढतं, म्हणजे संपूर्ण तयार केलेलं जहाज जे आहे ते पूर्ण जास्त वजनाचं असतं कारण शुद्ध कच्चा माल असतो. टिकाऊ तर कार्यकाळ त्याचा मर्यादा असते, कारण लोखंड त्याला कोटिंग दिलं नसेल तर लवकर गंजतं पाण्यानं आणि त्या ठिकाणी त्याचा टिकाऊ कार्यकाळ कसा आहे तर त्यामध्ये तुम्ही किती प्रोटेक्ट करताय त्यानुसार आहे. त्यानंतर जहाज, बोटी, पाणबुडी, क्रूज जे उत्पादन काय काय तयार केलं तर तिथं आपण जे तयार उत्पादन घेतले तेच आहे, इथंच रिपीट झालेलं जहाज, बोटी, पाणबुडी, क्रूज. त्यानंतर विक्री मूल्य कसं तर जास्त आहे, म्हणजे ज्यावेळेस तयार होती जहाज तर ती विकत असताना कशी मोठ्या प्रमाणामध्ये त्याला कॉस्ट मोजावं लागते. व्यवसायाचं नाव बांधकाम उद्योग, ठीक आहे नाही. आपल्या शहराच्या सभोवताली उपनगरामध्ये अशा प्रकारची बांधकामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत बघा सध्या. म्हणजे हायलाइट्स टावर्स, बहुमजली इमारती बांधकामाचं काम चालू असतं. काही ठिकाणी 3 मजली, 2 मजली, काही असे मॉल्स सुद्धा त्या ठिकाणी बांधकाम त्या ठिकाणी काय मोठ्या मोठ्या मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये असतात. बांधकाम उद्योगामध्ये काय लागतं तर दगड, माती, धातू, विटा, रेती, सिमेंट, लोहखनिज, बॉक्साईट, मिश्र धातू, गौण किंवा इतर खनिजं सुद्धा तिथं वापरले जातात. आणि या सगळ्याचा वापर करून काय तयार होतं तर बांधकाम, इमारती, आस्थापने, म्हणजे प्रशासकीय इमारती ज्या आहेत त्याला आपण आस्थापने म्हणतो. पूल, एक नाही शासकीय पूल असतात, उड्डाण पूल वगैरे, या सगळ्यातून तयार होतात. किंवा रस्ते बांधणी, समजा त्या ठिकाणी अरुंद रस्ता असेल तर त्याचं रुंद रस्ते तयार केले जातात. पहिले समजा 20 फुटाचे असतील तर नंतर 50 फूट दुमार्गी त्या ठिकाणी रस्ते, चौपदरी रस्ते असे तयार केले जातात. आता कच्च्या मालाचे वैशिष्ट्य वजन जास्त असतं, आहे की नाही. दगड, माती, विटा, सिमेंट हे सगळं जास्त वजनाचं आहे, त्याचं मूल्य कमी असतं. टिकाऊपणासुद्धा त्या ठिकाणी जास्त असतो. खाणकाम ही कुठं उपलब्ध होतं तर संपादन कुठं करू शकतो आपण खाणीतूनच, आणि त्याची किंमत सुरुवातीला कमी असते, परंतु त्याची प्रक्रिया केल्यानंतर तयार होणार त्याची कॉस्ट जास्त असते. त्याचं वजन कसं आहे बघा जास्त असतं, कारण एकंदरीत सगळा पूर्ण बंगला बांधून झाला की त्याचं वजन जास्तच राहणार. टिकाऊपणासुद्धा त्याचं दीर्घकाळ टिकतं. ते एकदा जर बंगला बांधला तुमचा 40-50 वर्ष त्याला बघावं लागत. काही शतके त्या ठिकाणी आता शासकीय प्रशासकीय इमारती जर तुम्ही पाहिल्या 100-200 वर्ष त्या ठिकाणी त्या इमारती अजूनही उभ्या आहेत, म्हणजे त्याचा कार्यकाळ कसा आहे दीर्घकाळ टिकतो. आता उदाहरणार्थ पूल, इमारत, रस्ते ही जे आहेत ते उभा केलेले आहेत. म्हणजे आता काही आता तुम्ही शिवाजी युनिव्हर्सिटी पहा किंवा इकडं शिवाजी पूल किंवा परीख पूल, हे पूल जे तयार केले आहेत 100 वर्ष पार केलेले आहेत पेक्षा जास्त. अगदी ब्रिटिशांनी त्या ठिकाणी त्यांची निर्मिती केलेली आहे. किंवा कुठलाही तुमचा धरण बघा, धरण बांधलेले 150 वर्ष पूर्ण केले आहेत धरणाने तर, आणि त्याच्यामध्ये कितीतरी पाणी साठवणूक केली जाते, त्याला काय होत नाही, त्याचा कार्यकाळ दीर्घकाळ आहे. त्याचं मूल्य कितीतरी मूल्य त्याची आपण कॉस्ट काढू शकत नाही, एवढं मूल्य त्याचं असतं. त्यानंतर बघा 6वा उद्योग आहे वस्त्रनिर्मिती उद्योग. वस्त्रनिर्मिती उद्योगासाठी काय लागतं, कापूस, लोकर किंवा कृषी उत्पादनात आधारित वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं जे आहेत तो कच्चा माल म्हणून आपण वापरतो. त्यातून तयार काय होतं, सुतीवस्त्र उद्योग, सुतीवस्त्र तयार होतं, लोकरी तयार होते,
किंवा आपण त्याच्यापासून उबदार कपडे तयार करू शकतो. स्वेटर, मफलर, कानटोपी काही तयार करू शकतो. त्याची काय वैशिष्ट्य आहेत कच्च्या मालाची? वजन हलकं असतं, टिकावं असतं, त्यानंतर सहज वाहतूक करता येते. म्हणजे 100 किलो कापूस तुम्ही सहज वाहून घेऊ शकता. त्यानंतर हे कशातून उपलब्ध होतं संपादन? तर मेषपालन व्यवसाय, पशुपालन व्यवसायामधून तयार होतं. तर शेतीतून तुम्ही कापूस उत्पादन करू शकता. त्याचं खरेदी मूल्य कमी असतं. म्हणजे तुम्ही कापूस हा सहज खरेदी करू शकता, त्याची कॉस्ट कमी असते, परंतु तयार कपडे त्याची कॉस्ट जास्त असते. आता उत्पादनाची वैशिष्ट्ये बघा. वजनानं हलकं, म्हणजे 100 किलो कापूस वाहून आणला तर 100 किलो कापड तयार होतं बघा, लक्षात घ्या. आणि ते टिकतं पण जास्त. आणि त्यानंतर त्याचं वाहतूक सहज करता येते. तुम्ही त्या ठिकाणी 100 किलोची कपडे कितीतरी वाहून घेऊ शकता आणि जास्त उत्पादन होऊ शकतं. उबदार कपडे, त्याचं वैशिष्ट्य आहे, त्याचं उत्पादन टिकायचं उबदार असतं. त्याच्या कपड्यातून आता उदाहरणार्थ लोकरीपासून तयार केलेले कपडे जे आहेत ते उबदारच असतात. विशेषतः आपण हिवाळ्यामध्ये वापरतो, थंडीमध्ये, आणि त्याचं मूल्य जास्त असतं. आपण ते जर लोकरीपासून तयार केलेलं जर कपडा बघितला तर तुम्हाला बघा साधारणतः 1000 रुपये मोजावे लागतात. चांगले दर्जेदार जर लोकरीचं जर तुम्हाला वस्त्र घ्यायचं म्हटलं तर. आता पुढचा उद्योग आहे बघा, खाद्यतेल निर्मिती. मग तुम्हाला मी जी पहिल्या सुरुवातीला जी व्हिडिओ दाखवली चलचित्र 2 मिनिटाचं, ते खाद्यतेल निर्मितीवर आधारित, म्हणजे आपण याला अन्न प्रक्रिया उद्योगसुद्धा म्हणू शकतो. कारण सगळे व्यवसाय बंद पडतील, त्या उद्योजकांना आपल्याला एक सल्ला दिलेला आहे सुशिक्षित बेरोजगारांना. खाद्यतेल, सगळे व्यवसाय बंद पडतील पण खाद्यतेल बंद पडणार नाही. कारण मानवाच्या प्राथमिक गरजामध्ये अन्न ही प्राथमिक गरज आहे. आणि आपण अन्न तयार करत असताना, भाज्या तयार करत असताना तेल हे वापरतो. म्हणून या उद्योगाला मरण नाही, लक्षात घ्या. म्हणून त्यांनी सल्ला दिलेला आहे. तर त्याच्यासाठी काय कच्चा माल लागतो? तेलबिया, वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया. कुठल्या? मग तुम्ही करडई असेल किंवा शेंगदाणा असेल किंवा सोयाबीन असेल, अनेक ह्याच्यातून आपण काय करतो? तेल काढत असतो. सूर्यफूल असेल, अनेक. त्यानंतर काय तयार होतं? तर खाद्यतेल तयार होतं, इतर उत्पादन होतात, किंवा पशुखाद्य. इकडे त्याला लागणारं पेंड म्हणतो आपण. काही कोरडी असते, काही ओली असते, अशा 2 प्रकारचे पेंड तयार केले आहेत. आपण चलचित्रामध्ये पहिल्यांदा स्लाईडमध्ये बघितलेलं आहे. त्यानंतर कच्च्या मालाची काय वैशिष्ट्य आहेत? नाशवंत कच्चा माल आहे, वजन जास्त असतं, ते टिकाऊपणा मर्यादित असतो, फार काळ टिकत नाही ते. आणि शेतीतून किंवा कृषी मालातून आपण उत्पादन घेऊ शकतो. त्याचे मूल्य सुरुवातीला कच्च्या मालाचं मूल्य हे कमी असतं आणि तयार मालाचं मूल्य जास्त असतं. मुद्दे तेच आहेत, फक्त कच्च्या मालाची किंमत किती, पक्क्या मालाची किंमत किती. इथं टिकतंय कमी, इकडं टिकतंय जास्त. ह्याचं उत्पादन कशातून घेतो आणि हे उत्पादन कसे तयार होतं. इथं वजन जास्त आहे, प्रक्रिया वजन घटतं, टिकाऊपणा कार्यकाळ मर्यादित असतो. आता तेलसुद्धा बघा, काय 4 वर्ष राहत नाहीत. एकदा घरामध्ये विकत आणलं की तुम्ही त्या ठिकाणी महिन्याभरामध्ये संपवू शकता. 8-10 दिवसामध्ये एखादी बॅग असेल तर, म्हणजे त्याची कार्यकाळ मर्यादा ठराविक आहे. खाद्यतेल, त्याचं उत्पादन आहे खाद्यतेल, आणि मूल्यवर्धनही जास्त. म्हणजे कच्च्या मालाच्या तुलनेनं कितीतरी प्रमाणामध्ये त्याचं मूल्यवर्धन झालेलं असतं. आणि हा शेवटचा बघा उद्योग आहे, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती किंवा लघुउद्योग, दुग्ध पदार्थ निर्मिती उद्योग. म्हणजे दुधापासून प्रक्रिया उद्योग जे केले जातात, अनेक प्रकारचे उत्पादन आहेत बघा. हा उद्योगसुद्धा आजच्या घडीला अतिशय महत्त्वाचा आहे. कुणीही याच्यामध्ये तुम्ही इंटरेस्ट घेऊ शकता. शिक्षण घेत घेत तुम्ही या व्यवसायाकडे वळायला काय हरकत नाही. कारण बरेचसे बहुतांशी विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये राहतात आणि त्यांनी पशुपालन व्यवसायाशी निगडीत हा व्यवसाय आहे. आणि तुम्ही मोबाईलवर सुद्धा बघा, वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जर सर्च केले तर तुम्हाला त्यांच्या आमची माती आमची माणसं याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग पाहू शकता. जे शेतीजन्य उत्पादनावर आधारित कसे व्यवसाय आहेत बघा. दुग्धजन्य पदार्थ किंवा दूध पदार्थ निर्मिती उद्योग. कच्चा माल काय तर दूध हे पशुपालनापासून, व्यवसायापासून उत्पादन होतं आणि त्याच्यापासून काय तयार होतं? खाद्यपदार्थ. काय? दूध, दही, लोणी, चक्का, खवा, ताक, तूप, शीतपेय, मिठाई. एक लक्षात घ्या, हे उदाहरणादाखल घेतले, त्याची फार मोठी लिस्ट होऊ शकते तयार उत्पादनाची. आता त्याची काय वैशिष्ट्य आहेत कच्च्या मालाची आणि पक्क्या मालाची? कच्च्या मालाचं काय वैशिष्ट्य आहे? वजन जास्त तर मर्यादित असतं.
ह्याची टिकाऊपणा किंवा नाशवंत कच्चा माल असतो. दूध किती दिवस टिकतं? फार तर हाय असं जर तुम्ही बाहेर ठेवलं तर 1 दिवसात खराब होतं. लक्षात घ्या. फ्रीजमध्ये ठेवलं तर तुमचं म्हणजे त्याच्या कधी उत्पादन तयार झालेलं आहे त्यावरती अवलंबून आहे. पशुपालनातून कच्चा माल उपलब्ध होतो. हे संपादन कुठं करतो आपण? पशुपालनापासून. मग गाई असेल, म्हशी असतील किंवा जर्सी असेल, त्याच्यापासून आपण हे दूध उत्पादन करू शकतो. दूध उत्पादन करू शकतो आणि त्याची किंमत कमी असते. परंतु याच दुधावर प्रक्रिया करून जर तुम्ही त्या ठिकाणी दही केलं, खवा केला, लोणी केलं, तूप केलं, ताक केलं तर त्याची कॉस्ट वाढते. लक्षात घ्या. त्याची वैशिष्ट्य कशी आहेत बघा. उत्पादन वैशिष्ट्ये वजन जास्त असतं, टिकाऊपणा जास्त असतो, पण ते अल्पकाळ टिकतं. काही त्या उत्पादनावर अवलंबून आहे. म्हणून त्या पॅकिंगवर बघा तयार केलेली तारीख असते. मॅन्युफॅक्चरिंग डेट म्हणजेच तयार केल्याची. आणि त्यानंतर त्याच्यापासून काय काय तयार होतं? दूध, दही, खवा, लोणी, चक्का, ताक, तूप, शीतपेय किंवा मिठाई या सगळ्यांची त्या ठिकाणी उत्पादन तयार होतात. आणि त्यामुळं साहजिकच या बाजारामध्ये या उत्पादनाला फार मोठी मागणी असते आणि साहजिकच त्याचं मूल्यही जास्त असतं. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी आज शेती व्यवसायावर आधारित किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगावर आधारित व्यवसाय जे आहेत, कच्च्या मालावर आधारित व्यवसायाचा आपण सविस्तरपणे 1 ते 8 व्यवसायाचा सविस्तर आढावा पाहिलेला आहे. शेवटपर्यंत तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचं मी धन्यवाद मानतो. त्याच पद्धतीने तुम्ही अजूनही त्या ठिकाणी हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर तुम्ही तो सबस्क्राईब करून ठेवायचा आहे. कारण उर्वरित आणखी 4 टॉपिक आहेत आपले. या 4 टॉपिकची आपण या ठिकाणी आणखी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी दर्जेदार असे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे. धन्यवाद.